उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी घरगुती बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे। काही मंडळांचं आगमन आता सध्या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज धायळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, तावडेंच्या घरातला बाप्पा आता विराजमान कधी होणार आहे आणि आता सध्या काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच आपण ज्या बाप्पाची वर्षभर वाट बघत असतो त्या बाप्पाचा आजचा दिवस आहे। आपण बघितलं तर प्रत्येक नागरिकाच्या घराघरामध्ये आज बाप्पा विराजमान होणार आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना देखील होणार आहे। आणि आज भाजपचे नेते ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी देखील आपल्या बाप्पाला कारखान्यामधून घेतलं आहे आणि ते आता आपण या ठिकाणी बघू देत ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी मिरवणूक देखील काढणार आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकता की विनोद तावडे हे आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जात आहेत, विराजमान करण्यासाठी घरी घेऊन जात आहेत आणि त्यानंतर घरी विराजमान करून त्याची प्राणप्रतिष्ठापना करून त्या लाडक्या आपल्या बाप्पाची या ठिकाणी बघता मनोभावे पूजा देखील करणार आहेत। आणि या ठिकाणी विनोद तावडे हे आलेले आहेत आणि त्यांचा बाप्पा आहे तो वाजत गाजत मिरवणुकीमध्ये या ठिकाणी निघालेला आणि मोठ्या संख्येने त्यांच्या घरातले आणि त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण त्यांची मिरवणूक देखील बघू शकतो। लाडक्या बाप्पाला पालखीमध्ये घेऊन या ठिकाणी आपल्या घरी नेलं जात आहे आणि मोठ्या गाजत गाजत पद्धतीने या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी आनंदामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी नेलं मिरवणूक काढली जाते। आपण बघू शकता सुंदर अशी ही पालखी आहे ज्या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला बसवण्यात आलेला आहे। या ठिकाणी ही मिरवणूक देखील सुरू झालेली आहे। सुंदर असा बाप्पा हा विराजमान झालेला आहे पालखीमध्ये आणि त्याची सुंदर मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे। आणि आपण बघू ढोल ताशा पथक देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी विनोद तावडे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, या ठिकाणी आपण बघू शकता की विनोद तावडे हे नंतर करत अगदी त्यांनी आपली मिरवणुकी सुरू केलेली आहे। लाडक्या बाप्पाला वाजत गाजत या ठिकाणी नेण्यात येत आहे आणि बाप्पा भिजू नये यासाठी पावसाची ताडपत्री देखील त्यांनी या ठिकाणी आणली आहे। आणि लाडक्या बाप्पाचं या ठिकाणी आपण वाजत गाजत परिवारासह ते या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सामील झाले। उत्साहामध्ये या ठिकाणी विनोद तावडे आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जातात, त्यांची घरी जाऊन त्यांची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत। आणि त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी भाजपचे नेते आमदार पराग गाळवणी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांची वाईफ देखील त्यांच्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, लाडक्या बाप्पाचं आगमन या ठिकाणी होते, ज्येष्ठ नेते भाजपचे विनोद तावडे यांच्या बाप्पाच्या मिरवणुकीसाठी तुम्ही येण्यात काय सांगा? विनोदजींच्या घरच्या गणपतीचं आगमन नेहमीच अत्यंत उत्साहामध्ये होत असतं आणि याही वर्षी आम्ही सगळे या मिरवणुकीमध्ये आहोत। आणि बाप्पांचं येणं हे एक आपण पाहिलं असेल की हल्ली तर पहिल्या दिवशीने आगमन सोहळ्यांपासून ते वातावरण चालू होतं, पण एक वेगळा फील, अत्यंत उत्साहाचं वातावरण, अत्यंत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन या बाप्पांच्या आगमनाने होतात। आणि या निमित्ताने मी आपल्यासुद्धा सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। तर तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता, तुम्ही या मिरवणुकीमध्ये सहभागी होता आणि आपण बघितलं लाडक्या बाप्पाची घरी जाऊन प्रतिष्ठापना होते, घरी एक पाहुणा येतो आपलाच होऊन जातो, त्याची एक वेगळीच अनोखी हे असे काय नाही। कसं आहे बघा, विनोदजींच्या माझे संबंध कॉलेज जीवनापासूनचे आहेत आणि आता तर आम्ही अगदी शेजारी राहतो, त्यामुळे या बाप्पांच्या आगमनामध्ये मी असतोच दरवर्षी। पण एक बघा, आपसूक माणूस नवीन कपडे काढतो, आपसूक एक वेगळ्या जोशामध्ये लोक येतात, ढोल ताशांचा एक आणखीन वेगळाच साज आहे। तर म्हणतो ह्या सगळ्याचा एक आणि 5 मिनटं बाप्पांच्या समोर उभे राहिले की पूर्ण पुढच्या वर्षभराची ऊर्जा ही आपल्याला मिळते। बाप्पाला विघ्नहर्ता देखील बोलतात, विघ्न आहे तो पूर्णपणे दूर करून टाकतो, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणतो। आपण काय बोला, कारण की आता महापालिकेची निवडणूक आहे, काय विघ्न दूर करायला सांगा? नाही, महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार, महानगरपालिकेमध्ये जी अनास्था आहे ती लवकरच दूर होईल, बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आणि मुंबईकरांना जसं प्रशासन पाहिजे मुंबईत
तसं निश्चितपणे पुढील काळामध्ये मिळेल. बाप्पांनी आशीर्वाद देखील दिलेला आहे. बाप्पांनी येण्याच्या अगोदरच मुंबई अध्यक्ष हा जाहीर झालेले आहेत. अमित साठे हे मुंबई त्यामुळे आपण अध्यक्ष झालेले पाहतोय आहेत. की आता भाजपचे नेते विनोद तावडेंच्या घरच्या बाप्पाची मिरवणूक आता सध्या सुरू झालेली आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये आता बाप्पाला घरी विनोद तावडे आता घेऊन निघालेले आहेत. भाजपचे नेते सुद्धा अनेक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे.